नमस्कार. नमस्कार. आपला महाराष्ट्र डिजिटलच्या आपले बदलापूरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बदलापूर शहरामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जे काही आज घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या शहराच्या जे काही प्रतिष्ठा आहे किंवा जे एक प्रकारचं एक सुसंस्कृत असं शहर होतं त्याला कुठेतरी एक धक्का लागलेला आहे आणि आपल्याला सातत्याने एक प्रयत्न राहील की ह्या शहराला पुन्हा एकदा त्याच दिशेने न्यायचं आहे की ज्याच्यातनं शहराला एक चांगलं दर्जादार असं शहर म्हणून त्याची ओळख झावी. त्याच वेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे, परंतु त्याच वेळेला जर चुकीच्या घटना असतील त्या आपण जर वेळीच रोखल्या तरच ह्या शहराला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा लाभू शकते. आणि तीच भूमिका घेऊन सातत्याने आपले बदलापूर काम करतंय. काही लोकांना आवडत नाही की आपण हे जे काही भूमिका मांडतो किंवा आपण जे काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि आपण सर्वसामान्य लोकांशी बोलतो, ते काही लोकांना आवडत नाही, परंतु हे शहराच्या हितासाठी आहे आणि चांगलेपणासाठीच आहे. आणि नुकतंच एका घटनेतनं आपण बाहेर येत आहोत आणि त्याच वेळेला दुसरी एक घटना महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणारी, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागावी लागली. तर तुम्हाला कल्पना असेल मालवणला जी घटना घडली छत्रपतींच्या पुतळ्याच्या संदर्भात. म्हणजे मला त्या घटनेचा उल्लेख करताना सुद्धा फार असं एक प्रकारचं दडपण येतं की हे का घडलं आणि का असं घडू शकतं का. आणि नेमकं मग घडलं असेल तर हे जे काही घडलेली घटना आहे ती एखादा पुतळा आणखीन मोठा बांधूया किंवा ह्या वाईटातनं चांगलं घडेल अशा पद्धतीने नाही होणार, तर ह्या घटना पुन्हा घडू नये याच्यासाठी काय नेमकं होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. अशीच एक घटना आता बदलापूरला घडणार आहे किंवा घडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कशा पद्धतीने हे घडत असतं ह्याच्यावरती आपण ह्या कार्यक्रमातून बोलणार आहोत. बदलापूर शहरामध्ये सुद्धा एक पुतळा शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा करण्याचा एक प्रकल्प पुढे आला. आणि तो प्रकल्प पुढे आलेला असताना त्याच्यातनं असं लक्षात आलं की जे मालवणला घडलं तसंच काहीसं इथे घडणार होतं किंवा घडण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. परंतु हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ती घटना आपल्या बदलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. यापूर्वी तुम्ही पाहिलंच असेल की प्रशासकीय राजवटीमध्ये अत्यंत म्हणजे ह्या लोकांनी जे काही हे केलं म्हणजे एकूणच धुळदाण केली या खजिन्याची संपूर्ण शहरातल्या आणि संपूर्ण खजिना रिकामा केला प्रशासकाने. आता तसाच काहीसा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा करणं हे कितपत म्हणजे मी तर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून सांगतो की ह्या आमच्या शहरामध्ये कुठेतरी लक्षात आलं. ते लक्षात कोणामुळे तर राजेंद्र आल्हाट साहेब, जे एक सुप्रसिद्ध इथे असलेले एक हे आहेत की मूर्तिकार आहेत, शिल्पकार आहेत, ज्यांनी आतापर्यंत त्यांची ओळख मी घेईनच करून तुम्हाला सांगेन. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करणं तितकंसं योग्य नाहीये. म्हणजे तेच परिपूर्ण अशातला भाग नाही, तर त्या पुतळ्यातनं काय घ्यायचं, छत्रपतींच्या चारित्र्यातनं काय घ्यायचं आणि त्यातनं उभं कसं राहायचं ते आपल्याला राजेंद्र आल्हाट साहेबांकडनं शिकायला मिळणार आहे. त्यांचा जेव्हा मला फोन आला की अशी घटना बदलापूर शहरामध्ये घडते आणि पुतळ्याच्या संदर्भात जे मालवणला घडलं तसंच काहीसा प्रकार इकडे घडणार आहे, तर मी त्यांना म्हटलं की आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे. आणि हे आपलं खरोखर म्हणजे जर आपण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार असू तर हे नक्कीच आपल्या लोकांना हे कळलंच पाहिजे. आणि मला राजेंद्र आल्हाट हे जे शिल्पकार आहेत त्यांचं खरोखर कौतुक वाटलं, तर त्यांची आपण ओळख करून देऊया. राजेंद्र आल्हाट साहेब, तुमचं स्वागत आहे आपल्या बदलापूरमध्ये. तुम्ही थोडक्यात तुमची शिल्पकार म्हणून तुमच्या कामाचं जे काही हे आहे पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात आपल्या दर्शकांना सांगा. मी शिल्पकार राजेंद्र ददरो आल्हाट. माझं पुण्यामध्ये स्टुडिओ आहे. एक माझा स्टुडिओ कळस विश्रांतवाडीला आहे, दुसरा स्टुडिओ माझा वाघोली खानवेनगरला आहे. आणि मी मागील 28 वर्षापासून या कला क्षेत्रामध्ये शिल्पकारितेमध्ये आहे. आणि आतापर्यंत मी 300 ते 400 ब्रॉन्झ धातूचे पुतळे मी बसवलेले आहेत. आणि 300 ते 400 पुतळे बसवलेले आहेत. आणि ही गौरव आमची ही चालूच आहे. परंतु हे करत असताना कुठंतरी एक महाराजांचा पुतळा बसवत असताना त्याला कुठंतरी महाराज असतील किंवा कोणत्याही महापुरुषाचा पुतळा असताना बसवत असतात तर त्याला जे काही नियमावली, जे काही अटी शर्ती आहेत, तर एक कायद्याच्या चाकोरीत बसला पाहिजे असा एक माझाही असतो. त्यामुळे मी तर मला असं म्हणायचं की आपण आता थेट विषयावरती येऊया की बदलापूर शहरामध्ये पुतळा बसवायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, हे तुम्हाला कसं कळलं? टेंडरची साईट आहे, महाई टेंडर्स. महाई टेंडर म्हणून.
तर त्याच्यावरती आम्ही चेक करत असतो टेंडर्स. तर त्यामध्ये आपल्या कुलगाव बदलापूर नगर परिषदेचं महाराजांचं टेंडर्स पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यामध्ये सहभाग घ्यावा असं वाटलं. मग तर टेंडर फॉर्मची रेट हे किंमत होती 1500 रुपये आणि ईएमडी जी होती ती 15,000 रुपये होती. ज्यावेळेस ईएमडी मी 15,000 पाहिली त्यावेळेस शंकेची पाल चुकचुकली की 15,000 ईएमडी कशी काय असावी, कारण जनरली म्हणजे आमच्या ह्याच्यानुसार माहितीनुसार टेंडर प्रक्रियेमध्ये जो काय ह्याचा दर असतो, टेंडरचा इस्टिमेट दर असतो, हा इस्टिमेट दरच्या 1% असते. आणि म्हटलं जर बदलापूर शहराचा जर पुतळा बसवत असतील तर मग 15 लाखाचं कसं काय असू शकतं असं मला एक शंका वाटली. परंतु म्हटलं हा पार्ट वेगळा आहे. आपण म्हटलं प्रॉपर हे ते 13 तारीख पासून टेंडर परचेस डेट चालू झाली आणि त्यानंतर ह्याला 19 तारखेला प्रीबिड मिटिंग होती. तर प्रीबिड मिटिंग ही टेंडरच्या अगोदर काय तुमच्या ज्या शंका कुशंका असेल तर त्या प्रशासनासमोर मांडायच्या असतात आणि तिथं प्रशासन हे जे काय इंटरेस्टेड आहेत तर त्यांना बोलवतं. तर त्या हिशोब त्या ह्याने मी 19 तारखेला ह्याच्यामध्ये गेलो, नगरपालिका हो, कार्यालयामध्ये गेले. कार्यालयात गेलो. तिथे गेल्यानंतर सिटी इंजिनियर साहेब हे विजय पाटील होते. तर त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी मग ते त्यांचे असिस्टंट त्यांना बोलवलं आणि मग मला विजय पाटील कोण आहेत? हे शहर अभियंता आहेत. शहर अभियंता आहेत, हो. तर त्यांनी मला बोलवलं आणि मग त्यांनी त्यांची असिस्टंटला बोलवलं आणि त्यावेळेस कोणी आले होते का प्री बेड मिटिंगला? इतर मूर्ती शिल्पकार? दुसरं कोणीच नव्हतं. 19 तारखेला 4 वाजताचा टायमिंग होता. यांनी देखील मला जवळपास 4:30 वाजता मला टाइम दिला, म्हणजे ते कुठं बिझी होते. आणि त्याच्यानंतर हे कोणीच नव्हतं. मला विचारलं काय तुमच्या काय शंका कुशंका, तर म्हटलं सर म्हटलं आपण जो काय आता हे दिलं टेंडर्स हे काढलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण किती फुटाचा पुतळा हे दिलं नाहीये. दुसरी गोष्ट की पुतळा 2 पायावरती आहे, 3 पायावरती आहे की 4 पाय हवेत आहे. म्हणजे घोडा जो आहे तो असा आहे की 4 पाय हवेत आहे की 3 पायावरती आहे. तर नाही म्हणे आम्ही याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला फ्री हँड दिलेली. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणाले तसा पुतळा बांधा तुम्ही असं, म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्ही आम्हाला संकल्पना सांगायची. अच्छा अच्छा. हा, की 3 फुटावरती चांगला दिसेल की 4 फुटावरती चांगला दिसेल की दोन पायावरती उधळलेला चांगला दिसेल. तर मला थोडस हे वाटलं की आम्हाला सांगा. दुसरी गोष्ट त्या जे हे होतं टेंडर फॉर्म होता, टेंडर फॉर्म मध्ये सगळ्या परवानग्या तुम्ही आणायच्या सर्व, म्हणजे तर म्हटलं सर म्हटलं सगळ्या परवानग्या आणण्याचा शिल्पकाराचा काय संबंध येत नाही. म्हटलं हा राहिला प्रश्न कला संचालनाची पासिंग करून घेणं, हा म्हटलं शिल्पकाराचा भाग आहे. तर म्हटलं की नाही तो काही एक नॉर्मली आपण हे केलेलं आहे, पण एक काम करा तुम्ही बघायचं ते जागा आणि ठरवायचं किती फुटाचा पुतळा तिथं बसेल आणि कोणता पोस्ट तिथं चांगला दिसेल. तर असं म्हटल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं त्यांनी. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर किती फुटाचा पुतळा नंतर ठरणार असेल तर त्याची जी प्राकलन किंमत असते, म्हणजे त्या पुतळ्याला खर्च येणार आहे, त्याचं तर आधी नियोजन झालेलं असेल ना, मग ते कसं काय बजेट बदलणार मग नंतर? मग तोच प्रश्न तिथं तोच निर्माण झाला की यांनी 15,000 रुपये तिथं हे ईएमडी लावली, तर तो कोणत्या अँगलनी लावली. आणि मग मी काय म्हणजे ह्या त्रुटीच होत्या सगळ्या, हे सगळ्या त्रुटी म्हणजे त्या टेंडर फॉर्म मध्येच त्रुटी दिसत आहेत. आणि मी ते पाहिलं आणि मी आपलं त्यांनी मला सांगितलं बदलापूर जो हे ब्रिज आहे बदलापूर गावाकडे तिथे तो पुतळ्याचा आहे, म्हणजे उल्हास नदीच्या पलीकडे. तर मी तिथे गेलो, तो चौथारा बघितला. चौथारा बघितल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की चौथाऱ्याचं काम बऱ्यापैकी वरती आलेलं आहे. म्हणजे जेव्हा चौथारा आपण बांधतो म्हणजे हे तर आर्किटेक्ट तुम्ही फिक्स केलेला आहे, बरोबर आहे. दुसरा विषय की तुमचा पोस्ट ठरलेला आहे पुतळ्याचे कोणत्या ह्याच्यामध्ये पाहिजे, त्याची उंची पण ठरलेली आहे, वजन किती, त्याची उंची किती ही ठरलेली आहे, त्याचं वजन किती ते ठरलेलं आहे. कारण तुम्ही पुतळा आर्किटेक्ट जरी ठरलेला असेल तर आर्किटेक्टच्या नंतर स्ट्रक्चरल डिझायनर ठरलेला आहे. बरोबर आहे. आणि स्ट्रक्चरल ज्यावेळेस डिझायनर ठरतो तर स्ट्रक्चरल डिझायनर हा त्या चौथारा किती वजन पेलवल ह्याच्यानुसार तो सेक्शन सांगतो, बरोबर आहे, स्टीलचं सेक्शन सांगतो. तर त्या ह्याने त्यांनी मी बघितलं तर म्हटलं माझ्या असं लक्षात आलं की म्हटलं हे सगळं ठरलेलं आहे यांचं,
ठेकेदार कोण तोही ठरलेला असावा आणि हे फक्त म्हणजे प्रक्रिया प्रक्रिया दाखवणार. राबवत आहेत आणि ह्याची पूर्ण जनतेच्या पैशाची लयलूट चाललेली आहे असं मला वाटलं. मी तिथून त्यांना काही बोललो नाही. मी ते पाहिलं आणि मी ह्याला गेलो. दुसऱ्या दिवशी 20 तारखेला टेंडर सबमिशन होतं. मी 20 तारखेला टेंडर भरलं. टेंडर भरलं. 21 तारखेला ओपनिंग होती. तर मी 21 तारखेला काही त्यांना फोन नाही केला. मी 23 तारखेला 2 दिवसानंतर 21 तारखेला ओपनिंग होतं, तुम्ही नाही केले का? त्यांनी ओपनिंग केलीच नाही ना अजून आज काहीच केलेली नाही. अच्छा, हा हा, म्हणजे ओपन नाही केले. नाही, फक्त त्यांनी पाकिट ओपन केलेले. म्हणजे म्हणजे जे आर्थिक डॉक्युमेंटली फक्त हे हा. केले आणि होऊ शकतं. आता मी दर्शकांना सांगतो की जे हे निविदा असतात त्या दोन इन्व्हलप मध्ये असतात, दोन लिफाफा पद्धतीत असतात. एक याच्यामध्ये त्या शिल्पकाराचा एकूण अनुभव वगैरे, आर्थिक बाबी वगैरे ते बघितलं जातात, आणि दुसरं जे लिफाफा असतो त्याच्यामध्ये मूळ कामाच्या संदर्भातलं सगळं असतं, म्हणजे दरपत्रक दरपत्रक असतं, ज्याच्यामध्ये संपूर्ण त्या कामाच्या संदर्भात जे काही हे आहे, काही पैशाचं किती लागणार आहेत वगैरे, ते त्या शिल्पकाराने म्हणजे जे टेंडर भरणारा ते लिहितात. तर ते ते न उघडता फक्त पहिलंच इन्व्हलप उघडलं, फक्त अर्हता जी आहे ती बघण्याचं बघितलं. हा. तर त्यांनी ते हे मी त्यासाठी फोन केला ह्याला 23 तारखेला की सर हे टेंडर ओपन केलं. हो केलं. तर म्हटलं सर त्याच्यामध्ये हे काय काय पाहिजे झालं. नाही बोलले की आम्ही ठरवू कोणाचं संकल्पचित्र आम्ही बघू कोणाचं आवडते आम्हाला. हे कोण आणि म्हणालं? सिटी इंजिनियर. सिटी इंजिनियर काय नाव त्यांचं? विजय विजय पाटील. पाटील. हा. आणि ते आम्ही ठरवू. मग आम्ही ठरवू की कुणाला काम द्यायचं. आपण सर म्हटलं तुम्ही तर हे तर टेंडर प्रक्रिया आहे. नाही, टेंडर प्रक्रिया जरी असली तर आम्ही कोटेशन मागितलेलं, आम्ही काही तुम्हाला हे नाही केलं. आम्ही ठरवू आम्ही कुणाला काम द्यायचं. तर मी साहजिकच आहे की मी आज 28 वर्षापासून या फील्डमध्ये असल्यामुळे मला प्रक्रिया माहिती आहे चांगल्या पद्धतीने. तर म्हटलं सर, म्हटलं ही जर असं जर झालं तर म्हटलं की ज्या एखाद्या निविदाकाराशी आर्थिक हित संबंध असेल तर तुम्ही त्यांना काम देता. तर ते माझ्यावरती भडकले. मला म्हटले की तुम्ही काय बोलता, तुम्हाला कळतं का? तुम्ही आमच्यावरती आरोप करताय. तुम्ही हे महाराजांचं काम आहे, तुम्ही आमच्यावरती आरोप करताय. म्हटलं साहेब, आरोप नाही करते तर मी म्हटलं हे सांगतो, जर असेल तर पारदर्शकता झाली पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, आम्ही तुम्हाला कळू म्हणून त्यांनी फोन कट केला. फोन कट केला. त्याच्यानंतर 26 तारखेला त्यांचे असिस्टंट त्यांचा मला फोन आला की हे 28 तारखेला हे प्रेझेंटेशन आहे. हा. तर तुम्ही मॉडेल डॉक्युमेंट्स ते घेऊन तुम्ही प्रेझेंटेशन द्या. तर मी प्रेझेंटेशनला 28 तारखेला याची तयारी होतो. परत त्यांचा 27 तारखेला संध्याकाळी फोन आला, सिटी इंजिनियर आणि सीओ साहेबांना वेळ नाही, तर 29 तारखेला 12 वाजता या. नाही आले तर त्या मला मेल जो पाठवला होता त्यामध्ये जर नाही आले तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल. त्यामुळे मी म्हणजे 29 तारखेला गेलो. गेल्यानंतर हा, मला एक आता दर्शकांना आठवण करून द्यायची की मालवणची घटना ही किती तारखेला घडली? 26 तारखेला. 26 ऑगस्टला घडली. म्हणजे आणि ह्यांना 29 तारखेला बोलवलं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जे मालवणची दुर्घटना घडली तर त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार, गैरप्रकार झाले. म्हणजे एका नवख्या शिल्पकाराला काम देऊन जे काय भोगायचं होतं त्याच्यावरती एवढा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हल्ला कळवळ झाला, आणि तरी पण ते कसे पुढे सरकत होते. म्हणजे ही जी काही यंत्रणा आहे ती किती बेमुरवतखोर आणि बेशरम झाली आहेत त्याचं एक उदाहरण आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तर तुम्ही 29 तारखेला नगरपालिकेच्या कार्यालयात आला. कार्यालयात गेल्यानंतर कॉन्फरन्स टेबलवरती नवीन इमारत ती जी नवीन इमारत नवीन इमारत चांगली आहे का कॉन्फरन्स रूम वगैरे? हो, आहे, चांगली आहे. तर त्याच्यामध्ये कॉन्फरन्स टेबलवरती सेंटर पॉइंटला हे बसलेले होते, आपलं सीओ साहेब मुख्याधिकारी नवीन मारुती गायकवाड बसले होते. हा, ते बसले होते. त्यांच्या बाजूला सिटी इंजिनियर बसले होते. सिटी इंजिनियरच्या बाजूला त्यांचे असिस्टंट बसले होते. त्यांच्या बाजूला आणखीन एक प्रशासकीय अधिकारी बसलेले होते. आणि त्यांच्या बाजूला शरद तेली साहेब बसलेले होते, नगरसेवक. आणि मग आता नगरसेवक नाही, ते भारतीय जनता पक्षाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष आहेत. नगरसेवक पूर्वी होते ते. पण मग तुम्ही त्यांना कसं ओळखता, शरद तेली ना? ते एकदा माझ्या स्टुडिओवरती आले होते. अच्छा अच्छा. कर्जतच्या स्टुडिओ जो आहे तर माझ्या इकडे देखील आहे, तर तिकडे आले होते. तर त्यावेळेस मी ते तेली साहेबांना पाहिलं आणि त्यांच्यासोबत एक 7-8 कार्यकर्ते होते. ते म्हणले ठेकेदार वगैरे. तर मला तो एक प्रश्न पडला की नगरपालिकेला प्रशासन लागलेले आहे. ज्यावेळेस प्रशासन लागलेलं आहे आणि ज्यावेळेस प्रेझेंटेशन घेत आहेत
तर प्रशासकीय कामकाजामध्ये बाहेरच्या माणसांचा कसा काय तिथे प्रेझेंटेशन असू शकतो, तो हा म्हणजे कसा आहे की हा मला एक प्रश्न भेडसावणारा तुमचा विषय जो होता. आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे हा त्याच्यात की प्रशासकीय राजवट असताना हे हे कसे काय? हे कसे काय, जर ठीक आहे प्रशासकीय राजवट नसती तर ह्यांचा मी हस्तक्षेप मान्य, म्हणजे तिथं त्या बैठकीला उपस्थिती मान्य केली असती. लोकप्रतिनिधी म्हणून असू हा शकतात ते. परंतु आता कसे काय, मग विषय असा झाला की हे सीओ साहेबांनी हे सगळे बसलेले होते. आम्ही इथं ह्या बाजूला तीन हे ठेकेदार म्हणजे शिल्पकार, अच्छा, अजून तुमच्या बरोबर तीन आम्ही 4 जणांनी भाग घेतला होता. अच्छा, चौघांनी भाग घेतला होता, अजून 3 जण आले होते हो, तिकडे. 3 जण आले होते. ते पूर्णपणे एकदम टायकोट मध्ये आले होते आणि मी अच्छा. आपला एक साधा अशाच ह्याच्यामध्ये आलेलो. ते म्हणजे टाईप म्हणजे हे कोट वगैरे घालून आले. कोट वगैरे घालून ते एकदम ह्याच्यामध्ये आलेले होते आणि ते फर्स्ट 3 बसलेले होते, मी पोहोचवतोय आणि एकदम ह्यांनी सीओ साहेबांनी सिटी इंजिनियरला हे केलं, बोलवलं म्हणजे अशी शेजारीच बसलेले म्हणजे असं कॉन्फरन्स टेबलवरती आणि दोघं असे खाली वाकले आणि खाली तुम्ही कुठे बसले होते आणि त्यावेळेला? मी एक 8 फुटावरती म्हणजे चौथी खुर्ची माझी समोरच्या बाजूला समोरच्या बाजूला, म्हणजे हे सीओ साहेब बसले सीओ सेंटरला बसले. आणि हे मी माझी चौथी खुर्ची. हा. आणि माझं लक्ष ते ज्यावेळेस, कारण मला जेव्हा शंका आली त्यामुळे मी बारकाईने सगळ्या गोष्टी पॉइंट करत होतो आणि माझं पूर्ण लक्ष होतं. त्यावेळेस सीओ साहेबांनी बोलवलं आणि दोघांनी अशी खाली मानं घातल्या आणि मला ऐकू येते कारण माझं लक्ष तिथं होतं. आणि सर सीओ साहेब म्हणतात म्हणजे मारुती गायकवाड जे मारुती मुख्याधिकारी आहेत ते. हा. मुख्याधिकारी की ते तिघं कोणते, तर ते म्हटले समोर बसलेले आणि चौथा तो पलीकडे बसलेला आणि मी ते क्लिअर मी ऐकतोय. आणि मग मला आलं की अरे म्हटलं की तर सगळं फिट झालेलं आहे, आपल्याला फक्त म्हणजे तिघं ते त्यांनी आणलेले ती तिघं कोण, त्याने ते विचारलं तिघं कोण आहे, ते टायकोट वाले तिघं आणि चौथा तुम्ही म्हणजे. हो हो. आणि मग त्यांनी हे केलं, मी म्हटलं इथं सगळं फिट झाले, ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही. आणि नंतर प्रेझेंटेशन सुरू झालं. म्हटलं चला प्रेझेंटेशन चालू करा. तो फर्स्ट पर्सन उठलं, त्यांनी प्रेझेंटेशन आपलं लॅपटॉप हे केलं आणि प्रोजेक्टर लावलेला होता. मग त्यांनी हे केलं की मी इंग्लंडला हे घेतले, इंग्लंडला मी डिग्री घेतली. नंतर मी ह्या अजून दुसऱ्या त्यांचं वय किती असेल साधारण? त्यांचं असावं एक 27-28च्या अच्छा अच्छा, रेशोमध्ये. म्हणजे जे ते जयदीप आपटे सारखंच सेम तरुण तडकदार एकदम. हा. मग एक ह्याच्यामध्ये हा 26-27च असेल. आणि त्यांनी मग सांगितलं मी ह्या देशात गेलो, त्या देशात गेलो, इथं हे शिक्षण शिकलो, तिथं ते शिक्षण शिकलो, सगळं शिक्षण शिकलो. आणि नंतर मग एक फोटो त्यामध्ये त्या प्रोजेक्टरवरती एक होता, तो आपल्या ह्यांना फडणवीस साहेबांना निवेदन देतानाचा, तो दाखवला. मग मला इथं हा पुरस्कार भेटला, तिथं तो पुरस्कार भेटला, इतके काय पुरस्कार वगैरे दाखले. आणि मग शिव साहेबांनी विचारले की तुमचे किती पुतळे बसले, तर म्हणे एक पुतळा बसला. एक तर कुठे बसला, नाही तो बसायचा बाकी आहे, आता मी पुतळा त्यांच्या हँडओव्हर केला. म्हणजे तो बसलेला नाहीच आहे, बसलेला नाहीच आहे, म्हणजे फक्त त्यांच्याकडे काम आहे तेवढंच. हा काम आहे. आता शिवसाहेबांनी हे पण नाही विचारलं किती फुटाचा आहे. हा बरोबर आहे. म्हणजे पुतळा एवढा आहे की 35 फुटाचा आहे का 100 फुटाचा आहे का 2 फुटाचा आहे, म्हणजे हे क्लिअर नाही. तर म्हटलं की तोही बसलेला नाही. मग खाजगी आहे का सार्वजनिक खाजगी होतं. सरकारी आहे का काय? नाही, तो पण खाजगी होता शाळेमध्ये. खाजगी शाळेचा पुतळ्याचा माणूस त्यांच्या स्पर्धेत आणि होता. तोही त्याचाही एकही पुतळा बसलेला नाही असता काय. हा. त्यानंतर दुसरी लेडीज होती, बालाक म्हणून एक फर्म आहे, तर त्या फर्मची रिप्रेझेंटेटिव्ह. तर तिला विचारलं की तुमचे किती पुतळे बसले, ती म्हणली 2 ते 3 पुतळे बसले. मग त्यातले हे कुठे कुठे बसले, तर म्हटले की ते मला नाही सांगता येणार. तिने तिथे तो विषय टाळला. तिसऱ्या पर्सनला विचारलं की तुम्ही किती पुतळे बसवले, तर म्हणे की नाही मी पुतळे काय बनवलेच नाहीत, मी मिसाईल्स बनवले आणि ते मी डिफेन्सला चे मॉडेल्स दिलेले आहेत. मग हे कसं काय शिल्पकार म्हणजे डिफेन्सला म्हणजे ह्याचा काय संबंध आहे या क्षेत्रात? विषय काय झाला की तो जो फर्स्ट पर्सन होता, हा 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 त्या फर्स्ट पर्सन ह्या 2 डम्मी फर्म चालले. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ठरलेलं होतं की जो आहे पहिला जो होता ज्यांनी तो परदेशी शिक्षण घेतलंय त्याला काम द्यायचंय, त्याचं काय नाव वगैरे माहिती आहे का? त्याचं नाव आता ऍक्च्युअली यांना मी टेंडर सगळं हे मागितलं. आता मी दुरुस्ती करतो की एक ठरलेला माणूस आहे आणि त्याला सपोर्टला 2 ह्यांनी असेच माणूस आणून उभी केली होती, म्हणजे असं जे आपले
शिल्पकार आहेत राजेंद्रजी म्हणतात त्याच्यानुसार, म्हणजे एक देखावा तयार केला. फक्त हे अडचणीचे हे अनुभवी शिल्पकार ज्यांनी 400 ते 500 पुतळे बसवलेले आहेत, ते येऊन मध्ये त्यांनी त्यांची जी काही एक म्हणजे तयार झालेलं खिचडी होती त्याच्यामध्ये विनाकारण तुम्ही आले असं थोडक्यात झालं. आणि हो. मारुती गायकवाड साहेबांची पण अडचण झाली. शरद तेली होते तिकडे, सगळ्यांनी म्हणजे म्हणजे शरद तेली म्हणजे आधीपासून सगळं बघत होते का कुठे पुतळे बनतात वगैरे हे सगळं? मागच्या ह्याच्यामध्ये ते बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी एक सुधाकर जाधव म्हणून आहेत, सोनिवलीला, हा सोनवलीचे. हा. तर त्यांना घेऊन ते माझ्या स्टुडिओवरती आले होते. अच्छा अच्छा, मग ते हा, काम तर ते बाबासाहेबांच्या पुतळ्या संदर्भात आले होते. हम्म. तर त्यावेळेस पण मी त्यांना म्हटलं होतं की आपण करू, म्हटलं त्याविषयी हे नाही. तर एक कसं आहे की ह्याला एक शासकीय प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस मधनं जाणं विषय आहे. तर विषय असा ना की त्यांनी मग मला याला विचारलं की तर त्या तिघांचे प्रेझेंटेशन झाले. नंतर मला विचारलं की तुमचं काय. तर मी त्यांना सांगितलं, माझं नाव सांगितलं, म्हटलं मी शिल्पकार आल्हाट. आणि तुमचं नाव शिल्पकार राजेंद्र राजेंद्र आल्हाट. आल्हाट. तुमचे किती स्टुडिओ आहेत? माझे ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये दोन आहेत. एक कळसगाव, विश्रांतवाडी कळसगाव मध्ये आहे. आणि दुसरा स्टुडिओ माझा वाघोली, खांदवे नगरला आहे. उबाळे नगर, खांदवे नगर तिथे आहे, म्हणजे हायवेलाच आहे. आणि आता मी भिवपुरी स्टेशन लगत आता मी टाकलेलं आहे, म्हणजे नव्याने टाकलेलं आहे. तर हे मी ते हे सांगितलं पुतळ्यांचं. आणि दुसरा विषय की सांगितलं की मी 28 वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणजे आतापर्यंत तुमचं जेवढा अनुभव आहे तेवढं त्या मुलांचं वय असेल. येस, येस, हा. हं. तर मी ह्याचा पुतळे बनवतो. आपला 28 वर्ष अनुभव सांगितला आणि 300 ते 400 पुतळे, मी ब्रॉन्झचे पुतळे बसवलेले ते सांगितलं. मग तो विषय झाला. मला म्हटलं कुठं ब्रॉन्झचे कुठं बसवले. तर मी त्यांना सांगितलं की आता जस्ट बुलढाण्याला, आताच करंटली संजय गायकवाड जे आहेत, बुलढाण्याचे आमदार, तर त्यांच्याकडे 25 फुटी महाराजांचा मोठा पुतळा, तो आता जस्ट बसवलेला आहे. आपल्या उमरखेडला अश्वारूढ पुतळा बसवलाय, तिकडे देखील बुलढाण्याला अश्वारूढ 25 फुटी आहे. नंतर ह्याला शेलूला हे अश्वारूढ आहे. नंतर आता हे हॅरिस ब्रिज, पुण्याला हॅरिस ब्रिज म्हणून आहे. म्हणजे दापोडीवरनं बोपोडीकडे उतरतो, त्या उतारावरती तिथून औंधकडे जाण्यासाठी रस्ता आहे सर्कल, आणि त्या सर्कलवरती ह्याचा महाराजांचा तो पुतळ्याचं आता काम चालू आहे. असे म्हणजे भरपूर पुतळे बसवलेले म्हणजे आहेत. तुम्हाला नावं आठवायला की एवढे पुतळे तुम्ही पुतळे, बसवले? येस, हो, हो. मोठा किती, मोठा मोठा किती पुतळा बसवला? आता जो हा 25 फुटी जो अश्वारूढ आहे, हा महाराष्ट्रातला पहिला पुतळा असेल. अच्छा. म्हणजे एवढा मोठा पुतळा महाराष्ट्रात कुठेच नाही बसलेला म्हणजे अश्वारूढ पुतळा. अश्वारूढ पुतळा सगळ्यात मोठा बसवण्याचा महाराष्ट्रातला हा मान म्हण- राजेंद्र आल्हाट यांना जातो. म्हणजे हा चौथारा सोडून फक्त पुतळा 25 फूट आहे. अच्छा, मग जर तो चौथाला धरला तर किती होईल? तो जवळपास 51 फूट होता. हो. मग त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे ती मीटिंगचं सांगा जरा. तर आता ते त्यांनी तसं हे केल्यानंतर त्यात काय झालं की शिवसाहेबांनी ते एकदम असं हे बोललेलं मी ऐकल्यामुळं मला साहजिकच माझी थोडं हे झालं विषय. कारण का तुम्ही हे आहात कलाकार आहात, तुम्ही काही व्यापारी नाही व्यापारी की तुम्ही एक शिल्पकार आहात. शिल्पकार म्हटलं तर कलावंत असतो, त्याला हे असं म्हणजे सण म्हणजे काय आहे, म्हणजे चाललंय असं. आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज आणि त्यात 26 तारखेला ही एवढी मोठी मालवणची घटना घडल्यानंतर सुद्धा हे असंच करत होते. म्हणजे महाराष्ट्र पेटलेला आहे. हा, आज पंतप्रधानांना माफी मागावी लागते आणि अशा परिस्थितीत देखील प्रशासन एका ज्या ज्या जी चूक काल झाली तर ती म्हणू शकतो त्याला अनुवादाने झाली, परंतु ती झालेली असताना देखील सगळे पुन्हा तेच तशाच पद्धतीची हे करतात. मग पुढे काय झालं? मग हे मी माझं थोडंसं की झालं. मी म्हटलं सर, म्हटलं हे विषय झाला. म्हटलं सर, म्हटलं आपण सगळ्यांनी मला इथं प्रेझेंटेशनला बोलवलं आम्हाला, तरी मला असं वाटतं की प्रेझेंटेशनसाठी बोलवलेलं असताना मला असं वाटतं की इथे अधिकृतरित्या प्रशासकीय ह्याच्यामध्ये अधिकृत कोणी कला क्षेत्रातलं नसावं. तेव्हा शिवसाहेबांनी मान हलवली. म्हणजे कला क्षेत्रातला हवे होते तिकडे कोणतरी. प्रेझेंटेशन द्यायचं कुणाला? हा, म्हणजे तज्ञ माणसाला द्यायला पाहिजे. अशी गोष्ट आहे, जर मी हे कला क्षेत्र, मी जर मॉडेलचं जर प्रेझेंटेशन करतोय तर त्याचं परीक्षण कोण करणार आहे? विट वाळू सिमेंटवरचा इंजिनियर करणार आहे
की बिल्डर तिकडे बसलेला बिल्डर राजकारणी करणार आहे, राजकारणी करणारे का बिल्डर करणारे, इंजिनियर करणारे हा, कुठला तरी. का एखादा आर्ट क्षेत्रातला तज्ञ हा प्रोफेसर करणारे. हा बरोबर आहे. हा, कोणतरी पाहिजे होता, ती हा. एखादी समिती कोणतरी आणि बोलत आणि तो देखील अधिकृत पाहिजे, हा म्हणजे अधिकृत अधिकृत शासन पाहिजे. मान्य पाहिजे. तुमचा बगल बच्चा नको कोणतरी आपला हा. धरून आणलेला. आणि त्यासाठी मग ते हे झाले की मी डायरेक्ट म्हटलं की याच्यातला अधिकृत कोण नाही, तर तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशनला का बोलवलं. तर कुणी त्याच्यावरती रिप्लाय नाही दिला. मग म्हटलं की जर अशा पद्धतीने जर कार्यभार जर चालत असेल तर म्हटलं उद्या ही फाईल जाऊन लाल फितीमध्ये अडकू शकतं, हे मी सांगितलं त्यांना. सांगितल्यानंतर मग त्यांना मी सांगितलं की एक पुतळ्याची एक प्रोसेस असते, आणि ती प्रोसेस कशी असते. तर म्हटलं दुसरा त्यांना विषय घेतला की जर तुमच्याकडे चौतारा तयार आहे, चौतारा तयार आहे, मग तुमच्याकडं उंची पण पुतळ्याची उंची फिक्स असणार आहे. आणि ज्यावेळेस पुतळ्याची उंची फिक्स असताना पुतळ्याचा पोजही तुमच्याकडे फिक्स असणार आहे. आणि ते असताना देखील तुमचे जर सिटी इंजिनियर म्हणत असतील की आम्ही शिल्पकाराला पूर्ण फ्री हँड दिले, त्यांनी कसा बसवायचा तो त्यांनी बसवायचा, म्हणजे कशा पद्धतीचा बसवायचा तो त्यांनी बसवायचा. आता मग असं म्हटल्यानंतर प्रश्न पडला की म्हणजे हे पूर्ण नवीन आलेल्या माणसाला पूर्ण गोल गोल करण्याचंच काम आहे. म्हटलं म्हणजे ही प्रोसेस नाही. म्हटलं प्रोसेस कशी असते. मग म्हटलं ऐकून घ्या. म्हटलं माझा 28 वर्षाचा अनुभव आहे. म्हटलं प्राथमिक स्वरूपामध्ये पुतळ्याची तर आर्थिक तरतूद केली जाते पुतळा बसवण्यासाठी. आर्थिक तरतूद झाली की मग पुतळ्याची जागा निश्चिती करतात की पुतळा कुठे बसवायचा. पुतळ्याची जागा निश्चिती झाली की मग त्याला आर्किटेक्ट नेमतात. आर्किटेक्ट नेमला की हे पुतळ्याचा पोज आणि हे उंची ती ठरवली जाते. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल डिझायनर ठरला जातो. मग स्ट्रक्चरल डिझायनर ठरल्यानंतर आर्किटेक्ट ठरल्यानंतर चौतारा तयार केला जातो. तर त्याच पिरियडमध्ये निविदा प्रक्रिया करतात. तर निविदा प्रक्रियेच्या अगोदर काय करतात की जे ह्याच्यामधले शिल्पकार आहेत, जे अनुभवी शिल्पकार आहेत, तर त्यांच्याकडून अंदाजित दरपत्रक मागवतात. अंदाजित दरपत्रक. तर अंदाजित दरपत्रकाचं त्या शिल्पकारांना पत्र देतात, आणि पत्र दिल्यानंतर शिल्पकार ते अंदाजित दरपत्रक देतात. ते दरपत्रक घेऊन त्याच्यामधनं टेंटेटिव्ह एक अमाऊंट फिक्स केली जाते इस्टिमेट कॉस्टला. अच्छा. हा. आणि त्या इस्टिमेट कॉस्टच्या 1% रक्कम ही ईएमडी म्हणून, अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणून ती ही केली जाते. अनामत रक्कम घेतात. म्हणजे एकंदरीत टेंडर फॉर्म आणि अनामत रक्कम ही फिक्स होते, आणि ती टेंडर पब्लिश होते. पब्लिश झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोणी अ पाकिट असतं आणि ब पाकिट असतं. बऱ्याच वेळेस डीएसआर असतो की डीएसआर मध्ये रेट फिक्स केलेले असतात, पीडब्ल्यूडीचे रेट असतात याचे. आणि दुसरं नॉन डीएसआर आयटम्स असतात. हा जो आयटम असतो हा नॉन डीएसआर आयटम असतो. तर हे नॉन डीएसआर आयटमला इस्टिमेट जी असते त्यानुसार मग शिल्पकार त्यांचे अमाऊंट भरतात. आता जर शिल्पकारांनी जर हे टेंडर हे भरल्यानंतर त्यामध्ये फर्स्ट असतो अ पाकिट असतं. अ पाकिटामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ज्या काही टर्म्स कंडिशन, ह्या डॉक्युमेंट्स फिलअप करायचे असतात. आणि ब पाकिटमध्ये दरपत्रक फिलअप करायचं असतं. मग पहिल्यांदा काय होतं, अ पाकिट ओपन करतात. त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन नुसार किती जण त्यामध्ये पात्र झालेली आहेत त्याची हे घेतात. आणि टर्म्स कंडिशन हे जे काय शिल्पकारांनी अंदाजपत्रीय दरपत्रक दिले, त्यामध्ये टर्म्स कंडिशन सगळे दिलेले असतात की त्याच्यामध्ये स्वतःची फॉन्ट पाहिजे, स्वतःच पत्रक मध्ये त्याचं एकूणच त्याची काय अनुभव काय, किंवा त्याच्याकडे काय स्टुडिओ आहे का, काय आहे त्याचं, त्याच्याकडे स्टाफ किती आहे, त्याच्याकडं आर्टिस्ट किती आहे, त्याच्याकडे मोल्डर किती आहे, त्याच्याकडे वेल्डर किती आहे, म्हणजे ह्याचा सगळाचा हे असतो. आणि त्याचा स्वतःचा असावं हा एक विषय असतो. आणि बऱ्याच वेळेस मग असं असतं की काही जण करून घेतात, परंतु त्याच्यामध्ये काय होतं की ताळमेळ बसत नाही. हे आता जसा हा कालचा प्रकार झाला, हा प्रकार होतो. तर मग सर्वजण हे टेंडर्स ह्याचे करतात, सबमिशन केलं की मग अ पाकिट आणि ब पाकिट ओपन करतात. ब पाकिट ओपन केलं, त्यामधला जो L1 असेल, जो लोएस्ट असेल, सगळ्यात कमी दर ज्याने भरलेला असतो त्याला L1 म्हणतात, लोएस्ट सगळ्यात. तर त्याला ती वर्क ऑर्डर दिली जाते. वर्क ऑर्डर दिल्यानंतर तो शिल्पकार स्ट्रक्चर, लोखंडी स्ट्रक्चर तयार करतो. त्याच्यावरती तो क्ले वर्क तयार करतो. क्ले वर्क कम्प्लीट झालं, कम्प्लीट ओके झाल्यानंतर तो
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका त्यांना पत्र देतो, सदर माझं शिल्पाचं क्लेवर कम्प्लीट झालेलं आहे, तरी म्हणजे महाराष्ट्र प्रतिकृती असते ती. प्रतिकृती, हा म्हणजे कम्प्लीट वर्क, हा टोटल वर्क, म्हणजे समजा 15 फुटाचा पुतळा आहे तर 15 फुटाचं क्लेवर. हा तर ते झाल्यानंतर मग ह्याला नगरपालिकेला पत्र दिलं, महानगरपालिकेला पत्र दिलं, मग ते कला संचालनाला ते येऊन पाहतात आणि कला संचालनाला पत्र देतात की सदर शिल्पकार याला हे काम दिलं होतं. कला संचालन हे महाराष्ट्र सरकारचाच एक विभाग आहे, त्याच्यामधनं ते अधिकारी येऊन ते बघतात जे हे काम केलं कलात्मक दृष्ट्या योग्य आहे की हा नाही आहे. म्हणजे तो काय त्या प्रतिरूपाला काय म्हणतात ते क्लेवर्क. क्लेअरवर्कला बघतात ते. हा, क्लेवर चेक करतात, तो कलात्मक दृष्ट्या योग्य आहे की नाही. जर त्याच्यात जर काही करेक्शन्स असेल तर ते करेक्शन करण्यास सांगतात, आणि जर करेक्शन करण्याच्या पलीकडे जर असेल, जर ते अॅनाटॉमी मध्ये नसेल तर म्हणजे ते काही बसतच नाहीये, म्हणजे दुरुस्ती करण्याच्या पलीकडे आहे, तर ते डायरेक्ट त्याच्यावरती फुल्ली मारतात. रिजेक्ट म्हणून हे करतात. हा, तर मग हा जो एक प्रोसेसचा भाग असतो की त्यांनी मग जर ओके झाला की ते दाखला देतात की सदर हे कलात्मक दृष्ट्या योग्य आहे आणि याचं ब्रॉन्झ मध्ये रूपांतरित करण्यात काही हरकत नाही, मोल्ड प्रोसेस करण्यात ब्रॉन्झ मध्ये करण्यास हरकत नाही, आणि वास्तुशास्त्राची परवानगी घेण्यात आहे. आता वास्तुशास्त्राची परवानगी जो असतो तो आर्किटेक्ट, महानगरपालिका, नगरपालिका, ते वास्तुशास्त्राचा विषय असतो. आणि हे दाखला मिळाला की आर्टिस्ट जो आहे तर तो त्याच्यावर आउटर मोल्डला चालू करतो, आउटर मोल्ड झाला, इनर पीस, ब्रॉन्झ कास्टिंग नंतर तो म्हणजे तो त्याच्या प्रोसेसला लागतो. तर ही प्रोसेसचा भाग आहे. परंतु इथं काय झालं, ह्या नगरपालिकेमध्ये सगळी उलटी उलटी गंगा वाहिलेली आहे. ते म्हणजे आधीच ठरवलं होतं ना सगळं की ठरवलेलं होतं की कोणाला द्यायचं, आणि पण त्याच्या असं का करत असतील, म्हणजे हे म्हणजे आर्थिक कारण असतील का ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये साहजिकच हे आहे ना की अशी गोष्ट की ते ज्या विशिष्ट माणसाला तिथं घुसवण्यासाठी जर एवढी धडपड असेल तर कुठेतरी आर्थिक हित चमक असल्याशिवाय तर तो विषय होऊ शकत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पण म्हणजे वेठीला धरणार होता, अशीच परिस्थिती साहेब, झाल्याचं. तो व्यक्ती दोष नाही, तो प्रवृत्ती दोष आहे साहेब. मग आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणणारे आपण सगळे आहोत, तर पण ते अशा मग मी आज जो माझा विषय आहे ना, तर मला हे प्रवृत्ती ही ठेचायची आहे. मला जो हे आहे ना की अशी जी प्रवृत्ती आहे की यांना महापुरुष देखील कळत नाहीयेत की यांना आर्थिक हितासाठी हे कोणालाही विकू शकतात. हम्म. आणि जर म्हणजे खरोखर म्हणजे तुमच्यात जर अस्वस्थता निर्माण नाही झाली या घटनेपासून, म्हणजे मालवणमधनं जी बेचैनी होती ती हे बदलापूरमध्ये पण जर असंच काहीतरी घडत असेल, आणि महत्वाचं म्हणजे मालवणचा पुतळा दुर्दैवाने कोसळल्यानंतर हे सगळे प्रकार खेळ पुढे करतच होते. वास्तविकता त्यांनी सगळं हे बघितल्यानंतर, मालवणचा घटना घडल्यानंतर यांनी ते सगळी प्रक्रिया थांबवायला पाहिजे होती, आणि आपण कधी चुकीचं काम करतोय आणि हे आपल्याला असे चुकीच्या एका माणसाला आपण कोणातरी देतो ज्याने कधी पुतळाच उभारला नाहीये, आणि त्याच्याबरोबर ब्राह्मोसचं काय ते काय कल्पना नाही, म्हणजे काय काय ब्राह्मोस काय ते कोणतरी एक आणलं ते बरोबर सपोर्टिंगला, हे ब्राह्मोस पाठवाय कशात काम करते ब्राह्मोस मध्ये, नाही ते एक सपोर्टिंगला एक एजन्सी आणली नाही, ती हे आपलं क्षेपणास्त्र. क्षेपणास्त्र म्हणजे एक शिल्पकाराला एका काम देण्यासाठी सपोर्टिंगला त्यांनी क्षेपणास्त्राचं मॉडेल बनवणाऱ्याला पण त्याच्यामध्ये म्हणजे आणलं, म्हणजे कारण का तुम्ही लक्षात घ्या, जर एखाद्याला काम द्यायचं असेल तर 3 बरोबर टेंडर, एका वेळेला 3 टेंडर लागतात, तरच तुम्ही ते टेंडर सक्सेसफुल होतात. म्हणजे जर बाबा आम्ही 3 जण आले होते असं दाखवायला लागतं सरकारला, तर त्यांनी हे असे धरून पण आणली माणसं. तर अशा पद्धतीने हे होत असताना आम्ही अस्वस्थ झालो, आणि ह्या सगळ्या गोष्टी या बदलापूर शहरामध्ये घडत असतील, म्हणजे यापूर्वी आम्ही शहरामध्ये असं दाखवून दिलं की म्हणजे एक 28 लाखामध्ये 10 झाडं लावली आणि मसाल्याची शेती केली असं दाखवलं गेलं. आम्ही तेही सहन केलं. धूर फवारणीमध्ये अफाट पैसे खाल्ले, ते आम्ही सहन केलं. सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांनी लूटमार केली. पण आता छत्रपती शिवाजी महाराजांना पण जर सोडणार नसतील, तर हे शिल्पकार राजेंद्र आल्हाट जे आहेत ते, म्हणजे ते म्हणाले मी जर छत्रपती घडवणार असेल आणि मी जर छत्रपतींच्या बद्दल जे काही हे चाललेलं आहे ते जर उघडकीस आणणार नसेल, तर माझ्या जे आतलं जे काही अस्मिता आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपतींविषयी असलेली, कारण का ते ज्यावेळेस शिल्प करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक वेगळी अशी अद्भुत शक्ती संचारते, आणि हा चित्रकार असतील, शिल्पकार असतील,
हे तुम्ही समजून घ्यायचे असतील ना, तर तुम्हाला खरोखर ते समजून घेतले पाहिजे. ते असंच घडत नसतं. तर त्यांच्या मनामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये ते महापुरुषांचं एक असं चित्र तयार होत असताना त्यांच्यामध्ये ते एक प्रकारचं, ते एक वेगळ्या अद्भुत असं योग साधनेकडे जात असतात. आणि ते म्हणाले, जर मी असं हे सगळं सहन केलं तर माझा छत्रपती शिवाजी महाराज काय कळले. ही त्यांनी म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अस्वस्थतेपायी ते मला म्हणाले, काही करून मला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं, त्याच्यानंतर लोकांनी ठरवावं की हे चालू द्यायचं की नाही चालू द्यायचं. परंतु ह्याच्यामध्ये जे राजकारणी शिरलेत आणि हे जे काय अशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी आणि सगळ्यांचं आहे, त्याच्यावरती तुमची काय भावना, म्हणजे ह्याच्यापूर्वी तुम्ही असे प्रकार पाहिले होते का कधी असे? नाही इकडली ही जी टेंडर प्रोसेस आहे, तर माझ्या ह्याच्यामधली ही पहिली टेंडर प्रोसेस आहे की अशा पद्धतीने की जिथं पारदर्शकताच नाहीये. म्हणजे महत्वाचा विषय की काम कोणाला जाईल हा महत्वाचा विषय नाहीये. फक्त एवढंच आहे की अनुभवी शिल्पकार आले पाहिजेत. आणि तो एक टेंडर प्रोसेसचा भाग ज्याला आहे. ज्याला मिळेल त्याला मिळेल. म्हणजे उद्या ते मला मिळालं पाहिजे हाही भाग नाही. जो कोण, फक्त एवढी गोष्ट आहे, त्या महाराजांचं काम आहे, महापुरुषांचं काम आहे, तर त्या ते पारदर्शकता असली आणि पाहिजे. त्याला न्याय, त्या आणि कामाला न्याय दिला. त्या कामाला न्याय मिळाली पाहिजे. त्यांनी कमी दरात जरी केलं तरी पण ते काम त्या दर्जाचं त्या झालं. दर्जाचं झालं पाहिजे. हा उद्दिष्ट आहे. तर एकूणच बदलापूर मधल्याच नागरिकांचा विषय नाहीये हा. हा विषय आहे तो संपूर्ण राज्याचा आहे, संपूर्ण देशाचा आहे. म्हणजे राजकारण्यांनी महापुरुषांच्या अस्मितेचा वापर केला, म्हणजे अस्मिताकरण झालं राजकारणाचं. तर ते करत असताना पुतळे उभारणं तिथपर्यंत ठीक होतं. आज आपल्याला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सामान्य माणसाला शिक्षण उपलब्ध नाहीये त्या पद्धतीचं दर्जेदार शासनाकडनं. त्याच्यानंतर आमच्याकडे बदलापूरला विजेचा पुरवठ्याची फार अडचण आहे. कुठलीही पायाभूत संरचना नाहीये, म्हणजे कुठल्याही प्रकारचं, हे आम्ही सातत्याने मांडलं. पाणी पुरवठ्याची तशीच गत आहे. म्हणजे असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून तरी मतं घ्यावी, तेही आम्ही समजून घेतलं असतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये पण सेटिंग करायचं आणि जे 28 वर्षाचे अनुभवी शिल्पकार आहेत त्यांना समोर समोर डावलायचं आणि तिथे मुख्याधिकारी विचारतात आपले 3 कोण. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय या गोष्टीला शिक्षा दिली असती. आणि हे पुतळ्याचं राजकारण करण्यापर्यंत पण आम्ही सहन केलं असतं. परंतु आता पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायचा आणि तो का करायचा हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तर हे तुम्ही सहन करणार आहात का? आणि जर काही झालं, ज्यावेळेस लोक रस्त्यावर येतात त्यावेळेस असं म्हटलं जातं की यांनी भडकावलं, त्यांनी भडकावलं. तर हे खरं नाहीये. हे तुम्ही जे करताय ना त्याच्यामुळे हे सगळ्या घटना घडतायत. आणि तुम्ही कुठेतरी आता प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. ह्या शहरातला जो सामान्य माणूस आहे त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे, त्याच्या भावनांचा विचार केला पाहिजे. ही तळमळ घेऊन राजेंद्र आल्हाट आपले बदलापूरच्या समोर आले आणि मी त्यांचं खरोखर हा जरी लाईव्ह लांबला असला तरी शेवटी तुम्हाला कळलं पाहिजे ही भूमिका आहे आपले बदलापूरचं. तुम्हाला ज्या काय भावना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि माझी एक विनंती आहे की हे एवढं शेअर करा. एक म्हणजे तुम्हाला आम्ही हे जे काय करतोय ते शेअर केलं तरच ते योग्य ठिकाणी पोहोचेल आणि कळेल की बाबा हे चुकीचं चाललंय. म्हणजे मालवणचा पुतळा पडल्यानंतर सुद्धा यांचे हेच धंदे चालू असतील तर खरोखर ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तर राजेंद्र आल्हाट साहेब, तुमचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. कारण का हे गोष्ट मांडण्याची पण आज ताकद कोणामध्ये राहिलेली नाहीये. आम्ही पण खूप म्हणजे सगळ्या दबावाखाली काम करतो. वेगवेगळ्या मार्गातून आमच्यावरती दबाव येतात की हे तुम्ही असं काही मांडू नका. परंतु शेवटी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो त्यावेळेस जर आपण जर हे करू शकलो नाही तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही हे जास्तीत जास्त हा लाईव्ह शेअर करा, शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.